नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया दुधी भोपळ्याची भाजी। यासाठी आपण भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। साल कटरच्या साहाय्याने साल काढून घेऊयात। साल काढून झालेली आहे। आता भोपळा आपण बारीक कट करून घेऊयात। कढईमध्ये तेल घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये जिरे आणि मोहरी घालूयात। मोहरी तडतडली की यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे। हळद घालूयात। यामध्ये बारीक चिरलेला दुधी भोपळा घालूया। मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। येथे आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। अशा प्रकारे बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच सुरेख लागते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।